नमस्कार, मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत हळदी कुंकू स्पेशल मसाला दूध कसा बनवायचा। अतिशय सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असं मसाला दूध, काहीही मसाला न वापरता आपण घट्टसर दूध बनवणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथं आपल्याला एक पातेलं घ्यायचंय आणि पातेलं थोडंसं मोठं घ्यायचंय। यामध्ये इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला थोडंसं घट्टसर पाहिजे, तुम्ही म्हशीचं घेऊ शकता किंवा मग गाईचं सुद्धा घेऊ शकता, पण दूध आपल्याला थोडंसं घट्टसर लागणार आहे। आपल्याला दूध छान तापवून घ्यायचंय। कमी गॅसवरतीच आपल्याला दूध छान घट्टसर बनवून घ्यायचंय। आता यामध्ये 2 चमचे साबुदाणा आपल्याला घालायचा आहे। तर शाबू मी 2 तास छान असा भिजवून घेतलेला आहे। शाबू भिजल्यानंतर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता शाबू सुद्धा आपल्याला दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय। दुधाला छान उकळी येऊ द्यायची। यामध्ये इथं मी खवा वापरलेला आहे आणि 125 ग्रॅम इथं मी खवा घेतलेला आहे 1 लिटर दुधासाठी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालतं। दुधाला थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी आपल्याला इथं खवा घालायचा आहे। खव्यामुळे दुधाला सुद्धा छान अशी टेस्ट येते आणि दूध लवकर घट्ट व्हायला आपल्याला मदत होते, म्हणून इथं मी थोडासा खवा घातलेला आहे। तुम्ही खव्याच्या ऐवजी मिल्क पावडर सुद्धा इथं वापरू शकता। छान आपलं हे खवा मिक्स करून घ्यायचंय आणि दुधाला छान उकळी येऊ द्यायची। दूध हे आपलं छान उकळलेलं आहे आणि शाबू छान भिजल्यामुळे लवकर तो शिजतो आणि शाबू छान शिजलेला पण आहे। थोडंसं आपलं दूध घट्टसर झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचंय। आता इथं साखर घातलेली आहे अर्धा कप। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण दूध जसं जसं घट्ट होत जाईल तसं त्याला छान असा गोडवा येतो, म्हणून आपल्याला इथं साखर थोडीशी कमी घालायची। साखर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान उकळत ठेवायचंय दूध। एकदम कमी गॅसवरती आपल्याला छान हे दूध उकळत ठेवायचंय, म्हणजे दूध छान घट्टसर होतं आणि त्याला टेस्ट ही छान येते। आता यामध्ये आपल्याला घालायचंय वेलची पूड। तर 7 ते 8 वेलची मी छान बारीक अशी साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे। वेलचीनं सुद्धा दुधाला छान असा फ्लेवर येतो आणि दूध सुद्धा एकदम टेस्टी होतं। छान दूध आपल्याला मंद गॅसवरती उकळून घ्यायचंय। आता दूध इथं छान उकळलेलं आहे। शाबू शिजलेला आहे का हे आपण एकदा चेक करूया। तर मस्त आपला छान शाबू सुद्धा शिजलेला आहे आणि दूध सुद्धा थोडंसं दाटसर झालेलं आहे। इथं मी जास्त मसाले वापरलेले नाहीत, तरी सुद्धा दूध अतिशय चविष्ट होतं। हेल्दी असं हे मसाला दूध तुम्ही सुद्धा नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। दूध आपल्याला असंच उकळत ठेवायचंय। दूध इथं आपलं छान उकळलेलं आहे। तर यामध्ये आता मी घालणार आहे कस्टर्ड पावडर। तर कस्टर्ड पावडर इथं आपल्याला 2 चमचे घालायचे। तर डायरेक्ट आपल्याला दुधामध्ये घालायचं नाही, तर कोमट थोडंसं दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला चाळणी नाही दुधामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं कस्टर्ड दूध आपल्याला घालायचं आहे आणि परत याला हलवून घ्यायचंय आणि नंतर थोडंसं दूध घालायचंय। एकदम आपल्याला इथं कस्टर्डचं दूध घालायचं नाही, त्यामुळे सुद्धा दुधामध्ये गुठळ्या होऊ शकतात। अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर उरलेलं दूध आपण यामध्ये घालूया आणि कस्टर्ड पावडरमुळे दुधाला छान असा दाटसरपणा येतो। अगदी 2 चमचे 1 लिटर साठी आपल्याला इथं कस्टर्ड पावडर वापरायचं आहे। छान मिक्स करून घेऊया आणि अगदी कमी गॅसवरती छान याला उकळत ठेवूया।
या अगोदर सुद्धा मी माझ्या चॅनलवरती मसाला दुधाची रेसिपी टाकलेली आहे आणि आता खास हळदी कुंकू स्पेशल हे मसाला दूध मी बनवलेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी मसाल्यामध्ये हे दूध मी बनवलेलं आहे आणि पिण्यासाठी अतिशय चविष्ट असं हे दूध झालेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता। काजू बदाम किंवा मग चारोळे असेल तर ते सुद्धा यामध्ये घालू शकता। काजू बदामचे आपल्याला छोटे छोटे काप करून टाकायचे किंवा तुम्ही मिक्सरवरती थोडीशी जाडसर भरड सुद्धा करून यामध्ये घालू शकता। आणि ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दूध थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे आणि मग नंतर आपल्याला ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे। छान असं मसाला दूध इथं आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा या पद्धतीनं नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।